दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने मुसळे हिला सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं शुक्रवारी 25 एप्रिल रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी स्वतःहून कोठडीची मागणी केली आणि पोलिसांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयानं अवघ्या 2 मिनिटांमध्ये शुक्रवारची सुनावणी संपवली। पोलिसांनी स्वतःहून न्यायालयीन कोठडी मागितल्यानं संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिचे वकील प्रशांत नवगिरे यांनी कोणताही युक्तिवाद केला नाही। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला शनिवारी 19 एप्रिल रात्री सदर बाजार पोलिसांनी अटक केली होती। त्यानंतर रविवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। न्यायालयानं सुरुवातीला 3 दिवसांची तर त्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। वाढीव कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी मुसळे माने हिला न्यायालयासमोर उभं केलं। दरम्यान शुक्रवार 25 एप्रिलची सुनावणी एकदम वायू वेगानं झाली। पोलीस संपूर्ण तयारी करून आल्याचं यावेळी दिसून आलं। पोलिसांच्या वतीनं युक्तिवाद करताना चौकशीसाठी कस्टडीचे हक्क राखून मनीषा मुसळे माने हिला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावं अशी मागणी केली होती। आणि विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या 1 मिनिटात युक्तिवाद संपवला आणि न्यायालयानं दुसऱ्याच मिनिटामध्ये पोलिसांचा युक्तिवाद मान्य करून मनीषा मुसळे माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।